आजच्या काळात चुकीच्या सवयी, आहार, ताणतणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूचं आरोग्य हळूहळू कमजोर होत चाललेलं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे झोपेची कमतरता. यामुळे काय नुकसान होतं? तर झोपेत मेंदूतील टॉक्सिन्स म्हणजे विषारी पदार्थ साफ होतात आणि स्मरणशक्ती मजबूत होते. झोप कमी असेल तर हे टॉक्सिन्स जमा होतात आणि स्मरणशक्ती कमी होते. त्याचप्रमाणे झोपण्याआधी मोबाईल टाळा. कॅफेन आणि एनर्जी ड्रिंक्स अतिसेवन करू नका. यामुळे काय नुकसान होतं? तर कॅफेन तात्पुरतं आपल्या मेंदूला सक्रिय करतं, पण जास्त सेवनामुळे झोपेचा ऱ्हास होतो, चिंता वाढते, नर्व्हस सिस्टीमवर ताण येतो. यासाठी 1 ते 2 कप घ्या. जास्त एनर्जी ड्रिंक घेणं पूर्णपणे बंद करा. जंक फूड आणि फास्ट फूड बंद करा. यामुळे काय होतं? तर आपला मेंदू वृद्ध होतो, एकाग्रता कमी होते. याऐवजी तुम्ही फळे, सुकामेवा, भाज्या, ओट्स नक्की खाऊ शकता. जास्त मीठ आणि साखर यांचंही प्रमाण कमी करा. यामुळे काय नुकसान होतं? तर महत्त्वाचं म्हणजे जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो, मेंदूच्या रक्तवाहिन्या कमकुवत होतात. साखर मेंदूतील प्रथिनांवर परिणाम करून स्मरणशक्ती कमी करते. म्हणून मीठ आणि साखर नियंत्रणातच ठेवा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. हे काय करतं तर निकोटीन आणि अल्कोहोल मेंदूतील न्यूरॉन्स नष्ट करतात आणि आपली स्मृती कमी करतात. त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे हे पूर्णपणे बंद करा. सततचा मानसिक ताण यामुळे काय होतं तर कार्टिसोल नावाचं हार्मोन्स वाढतं आणि मेंदूची स्मरणशक्ती कमी करतं. यासाठी दररोज 10 मिनिटे ध्यान करा, दीर्घ श्वसन घ्या, निसर्गात फिरायला जा, संगीत ऐका, मोबाईल आणि स्क्रीनचा वापर कमी करा. यामुळे काय होतं तर मेंदूला सतत उत्तेजित ठेवलं जातं आणि फोकस कमी होतो. झोपण्याआधी 1 तास स्क्रीन पूर्ण बंद ठेवा. त्याचप्रमाणे पाण्याची कमतरता. आपला मेंदू हा 75% पाण्यानेच बनलेला आहे. पाण्याची कमतरता झाल्यावर थकवा, गोंधळ आणि विचारशक्ती मंदावते. म्हणून दिवसाला 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. पौष्टिक घटकांचा अभाव. यामुळे काय नुकसान होतं? तर व्हिटॅमिन B12, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, लोह, झिंक यांचा अभाव झाल्यास मेंदूच्या पेशी कमजोर होतात. यासाठी तुम्ही मासे, अक्रोड, जवस, पालक, अंडी आणि डाळी खा. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे निष्क्रिय जीवनशैली. यामुळे काय नुकसान होतं? तर व्यायाम न केल्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तप्रवाह मिळत नाही आणि नवीन न्यूरॉन्स तयार होणं कमी होतं. म्हणून दररोज 30 मिनिटं चाला, योगा करा, सायकलिंग करा. एकटेपणा आणि सामाजिक अलिप्तता. यामुळे काय होतं? तर सामाजिक संपर्क मेंदूतील संवाद केंद्र सक्रिय ठेवतं. एकटेपणामुळे मेंदूची सर्जनशीलता आणि स्मरणशक्ती घटते. यासाठी उपाय काय? तर कुटुंब, मित्र यांच्यासोबत वेळ घालवा. जास्त औषधांचा वापर टाळा. जसं की वेदनाशामक औषधे, झोपेच्या गोळी यामुळे आपल्या मेंदूचा समतोल बिघडतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एकही औषध घेऊ नका. त्याचप्रमाणे सकाळचा नाश्ता टाळणं. सकाळचा जर नाश्ता तुम्ही टाळला तर मेंदूला ग्लुकोजची कमतरता भरून निघत नाही आणि आपली विचारशक्ती मंदावते. म्हणून सकाळचा पौष्टिक नाश्ता नक्की करा. जसं की दूध, फळे. त्याचप्रमाणे मोठा आवाज आणि ध्वनी प्रदूषण टाळा. जोराचं संगीत, वाहतुकीचा आवाज मेंदूवर ताण टाकतो आणि झोपेवर परिणाम होतो. झोपताना वातावरण शांत ठेवा आणि कानासाठी संरक्षण द्या. मेंदूला व्यायाम न देणं. नवीन गोष्टी शिकल्या नाही तर मेंदूतील कनेक्शन कमजोर होतं. यासाठी दररोज नवीन काहीतरी शिका. जसं की वाचन, कोडी, नवीन भाषा, संगीत. मेंदू म्हणजे आपल्या जीवनाचं मुख्य नियंत्रण केंद्र आहे. त्याच्या आरोग्यासाठी झोप, पोषण, व्यायाम, शांत मन आणि नवे शिक्षण हे 5 स्तंभ कायम ठेवा. यासारख्या वाईट गोष्टी जर तुम्ही टाळल्या आणि चांगल्या गोष्टी जर अंगीकारल्या तर तुमचा मेंदू नेहमी तल्लख आणि निरोगी राहू शकतो आणि तुमच्या मेंदूचं होणारं नुकसान नक्कीच टाळू शकतं. यासाठी चांगल्या सवयी नक्कीच लावून घ्या आणि वाईट सवयी सोडा.